नमस्कार, मी तनया मांडवकर सेलिब्रिटी प्रमोटर्समध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तर आज आपण आलो आहोत श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर येथे आणि आपल्यासोबत आहे सनई चौगडे, यातील काही गोड मुली, त्या गोड कलाकार ज्यांनी आज एक वर्ल्ड रेकॉर्ड तारक मंत्र म्हणून हे केलं आहे. सो चला तर मग आज त्यांच्यासोबत आपण गप्पा मारूयात. सगळ्यात पहिले कशा आहात? खूप छान खूप छान. तू कशी आहेस? मी पण मस्त. आणि आजचा तुमचा अनुभव कसा होता की एवढा मोठा तुम्ही आज वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलाय? आज खरं तर नाही, शब्दात नाही सांगता येणार, कारण ते बियॉन्ड एव्हरीथिंग आहे, बियॉन्ड एव्हरी फिलिंग आहे. आणि खूप छान वाटतंय पण, कारण एवढ्या भक्तांबरोबर तारक मंत्र पठण केलेलं आहे आम्ही आणि वर्ल्ड गिनीज रेकॉर्ड केलेला आहे. सो ते एक कुठेतरी असतं ना की आपण सिरियलच्या पहिल्याच टप्प्याला हे केलेलं आहे. तर खूप 15 दिवसात तुम्ही हा 15 टप्पा दिवसाच्या गाठलाय की वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये हे केलंय. तर ते खूप जास्त छान वाटतंय. म्हणजे या पुढे पण आम्ही स्वामींमुळे खूप पुढे जाऊ आणि असंच सगळं करत राहू, छान छान काहीतरी. येस. आणि जसं की आपलं आधी सुद्धा बोलणं झालं होतं, तुम्ही सगळ्या जणी, मला वाटतं तुम्ही स्वामी भक्त आहात, बरोबर? हो. स्वामी भक्त. तर तुमच्या एखादी आठवण किंवा एखादा क्षण जिथे बोलतो ना आपण की स्वामीच सोबत होते, स्वामींमुळेच हे घडलं, चौघींकडून पण मला ऐकायला आवडेल. ठीक आहे, चिन्मयी सांगेल. मला असं वाटतं की मी एकदम लेटेस्ट अनुभव सांगते. येस येस येस. की मी जेव्हा वागळे की दुनिया संपल्यानंतर मी एक 5 महिने घरी होते, तर बरीच कामं झाली. म्हणजे गावचं गणपतीला जाऊन आले, मग घरचं काम झालं. तर मला घर घ्यायचं होतं आईबाबांसाठी. त्यासाठी मी दररोज स्वामींना, म्हणजे खूप पहिल्यापासून इच्छा होती, स्वप्न होतं की आईबाबांसाठी घर घ्यायचं, आईबाबांसाठी घर घ्यायचं. तर ते तितकं असं म्हणजे बोलणं होत होतं. पण आम्ही एक दिवस असं अक्कलकोटला गेलो आणि मी तिकडे स्वामींना बोलले की मला आईबाबांसाठी घर घ्यायचं आहे, मला हे स्वप्न पूर्ण करायचं आहे. स्वामी, तुम्ही माझ्या पाठीशी राहा, तुम्ही मला फक्त बळ द्या, मी बाकी करेन. फक्त माझं मी सगळी मेहनत करेल, फक्त ते होऊ दे. आणि मला असं वाटतं की आम्ही आलो तिकडून आणि त्यानंतर म्हणजे 15-20 दिवसाच्या आतच आम्हाला ते घर आमचं झालं आणि म्हणजे सिलेक्शन झालं. आणि मला डायरेक्ट, मी शूट करत होते तेव्हा, आणि बाबांचा आणि दादाचा मला कॉल आला की झालंय घर, आपल्याला पटलंय सगळ्यांना आणि आपण ॲग्रीमेंट करायला ॲग्रीमेंटसाठी. सो माझ्यासाठी हा, म्हणजे मी फोन ठेवला आणि पळत पहिले मंदिरात गेले आणि थँक्यू स्वामी. माझ्या घरामध्ये पण मंदिर आहे त्याच्यामध्ये. आणि मग त्यानंतर तर मग होतंच की म्हणजे स्वामी, म्हणजे अशा छोट्या गोष्टी, म्हणजे मी शाळेत असताना पण माझं काही ते गृहपाठ केलेली वही जर सापडली नाही, तर श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ मला मिळू दे, म्हणजे तोपर्यंत ती मिळायची नाही. पण स्वामींचा जप केल्यानंतर ती काय माहिती कुठून जादूच एक वेगळी असायची. त्यामुळे ते लहानपणापासूनच स्वामींवरती एवढा विश्वास आहे की काही होऊ दे, स्वामी आहेत ते सगळं नीट आहे. तू काय सांगशील? सो बेसिकली ही प्रायमरी कॅरेक्टर म्हणून ही माझी पहिली सिरियल आहे. सो जेव्हा पण मी सेटवर येत असते तर मला एक वेगळी धाकधूक असते की आज काय होईल, मला कळेल का, सर म्हणजे राजू सर काही म्हणतील की असं सीन करायचं, तर पटकन मला कळेल की नाही. सो ह्या सगळ्या धाकधूकमध्ये मी सेटवर यायचे आणि मग आल्याबरोबर आमचं म्हणजे स्वामींचं मंत्र वगैरे आम्ही सगळं ते बोलायचो. मग त्यानंतर एक रिलीफ मिळून जायचं, म्हणजे कारण त्या प्रत्येक लाईनमध्ये आहे की स्वामी पाठीशी आहेत, तर ते बघून घेतील सर्व. भिवू नकोस, मी पाठीशी नको, मी तुझ्या पाठीशी आहे, सो करतील स्वामी. सो हे सगळे थॉट प्रोसिजर माझ्या डोक्यात असायचे. सो त्यामुळे स्वामी पर्सनली कुठेतरी मला हेल्पफुल म्हणजे असे मला वाटलेले आहे. तो एक सगळ्यात मोठा अनुभव होता. माझा मोठा अनुभव आणि मी ग्रेटफुल आहे, ॲक्च्युली ग्रेटफुल आहे. आणि असं आम्ही स्वतः एक स्वामी भक्त आहे. आणि असं माझं असं ॲज सच काही नाही झालं आहे अजूनही, कारण मी आता करायला लागलं आहे स्वामीचं त्या सिरियलपासून ॲक्च्युली. आणि त्याआधी मला एकदम माझ्या मित्राने स्वामींच्या मठात नेलं होतं आणि त्यांनी सांगितलं होतं की तू बस इथे, तुला शांत वाटेल. तेव्हा थोडंसं असं काम हे सुरू होतं की कधी होईल. आणि मी शांत बसले तिथे, मी काहीच मागितलं नाही किंवा काहीच बोलले नाही, पण मला इन्स्टंटली इथून कॉल आलेला होता आणि मला मिळालं. म्हणजे मी स्वामींच्या मठात बसण्यासाठी तू अशी प्रयत्न करत होतेस, पण ते स्वामींचा देणं झाला असं झालं. आणि प्रायमरी कॅरेक्टर आमच्या सिरियलचे म्हणजे स्वामी. तर ते असं झालं की स्वामींमुळेच झाले. तर माझ्यासाठी ही एक गोष्ट असावी, पण मी त्यांच्याकडून मागितली नाही, त्यांनी स्वतःहून दिली आहे. अरे वा. शेंडेफळ काय म्हणतंय? खरं तर म्हणजे वाईट काही घडलं किंवा एकदम असं नर्वस वाटत असलं आणि स्वामींचं नाव घेतलं
घेतलं किंवा स्वामींबद्दल कोणी काय सांगितलं की एवढं छान वाटतं किंवा एक वेगळी ऊर्जा येते. खरं तर हाच एक खूप चांगला अनुभव असेल आपल्यासाठी किंवा आताच आमची सिरियल लॉन्च झाल्याच एवढा चांगला प्रतिसाद मिळाला आहे प्रेक्षकांकडून, तर हा सुद्धा एक खूप चांगला अनुभव असू शकतो आमच्यासाठी की स्वामींच्या कृपेनेच हे सगळं घडून आलं. तर स्वामींची कृपा कायमच आमच्या कुटुंबामागे असेल. अरे वा. बरं, जेव्हा हे तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला तारक मंत्राचं 3 वेळा बोलून एक वर्ल्ड रेकॉर्ड सेट करायचं आहे आणि ऑलमोस्ट मी मगाशी ऐकलं की 7,000 लोक होते, बरोबर आहे, त्यांच्यासोबत तुम्ही वर्ल्ड रेकॉर्ड सेट केलात. सो जेव्हा आधी तुम्हाला सांगितलं की वर्ल्ड रेकॉर्ड सेट करायचं आहे, तेव्हा तुमची ती थॉट प्रोसेस काय होती किंवा काय एक्साइटमेंट होती की हे करायचं आहे आपल्याला? भीती होती खरं तर, पण ते खूप छान झालं आणि स्वामींच्या आशीर्वादामुळे छान झालं. सो Actually. त्याला काही स्केल नाही आहे, ते प्रसन्न वाटलं खूप. अरे वा. म्हणजे खरं तर आमच्यासाठी सरप्राईज होतं हे आणि मला वाटतं की स्वामींनीच आमच्यासाठी हे सरप्राईज क्रिएट केला असेल, कारण की वर्ल्ड रेकॉर्ड आपण असं डे टू डे लाईफमध्ये असं विचार नाही करत नाही, की काहीतरी बरोबर वर्ल्ड नाही. रेकॉर्ड आपल्याला असं करायचं. वेगळं काहीतरी वेगळं काहीतरी yes. आणि ते पण स्वामींचं तारक मंत्र पठण करून. आणि हो. आता 5,000चं टार्गेट होतं 7,000 लोकांनी, पण तो 7,000 झाला. म्हणजे आम्ही 21,000 वेळा ते 3 वेळा पठण केल्यामुळे बरोबर. झालं. त्यामुळे वर्ल्ड रेकॉर्डचा पण आपण रेकॉर्ड तोडला. रेकॉर्ड तोडलाय ऍक्च्युली. आणि खरंच खूप छान वाटलं ते ऐकायला. पण मी सुद्धा त्याच्यात होते. म्हणजे ते तारक Yes. मंत्र पठण करत असताना मी तिथे नव्हतेच. म्हणजे मी तल्लीन झालं होतं ते तल्लीन होते देवाच्या आणि आपण ह्याच्यामध्ये. बोलतो ना आपल्या सोबत आहेत असं वाटतं आपल्याला हो, त्या हो. आणि असं मोमेंट. एकदम खूप ओव्हरवेल्मिंग आणि असं आनंद अश्रू काहीतरी वेगळंच होतं. वेगळंच तो ऑराच असतं ते. क्रिएट होतो एक बरोबर. देवाचा. नाही, खरंच खूप छान वाटलं तुमच्यासोबत गप्पा मारून. पुन्हा पुन्हा आपण भेटूया. थँक्यू सो मच. थँक्यू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. थँक्यू.